पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे लिहून काढ आता आणि अजिबात मिस्टेक नाही करायची। ली हो रे बाबा। अहो हे क्यों मागे? हाँ घे ना। झाडूला पाय लागला तुझा, नमस्कार कर। झाडूला पाय लागल्यानंतर नमस्कार का करायचा? कारण घरची लक्ष्मी असते ती, म्हणून नमस्कार करायचा असा। पाय वर कर। थांबा तू अजून तेच चालू आहे तुझं, लिही ना। कोलते वहिनी तुम्ही या ना आत या। अगं नाही, आत नाही येते, हे द्यायला आले होते। कसं आहे ना, लंडनला इतके दिवस बेतचं वळणी जेवून ना कंटाळले होते, म्हणून ना मस्त वडापाव मागवलाय। आमच्या बरोबर तुमच्यासाठीही मागवला, घे बरं। अहो आमच्यासाठी कशाला? अगं कशाला काय, मी तुमच्याकडे येऊन जेवले की नाही मग? अहो पण तसं थोडी असतं ते, नको। अगं अहो पण काय लाजतेस काय, यालाच शेजार धर्म म्हणतात। ए राघव तू सांग रे हिला। आनंदी घे। घे आता, गरम गरम आहे था, लगेच खा। हो येऊ? आठवणीने खा। स्वतःला कोलते वहिनी म्हणून घेणाऱ्या या बाईवर असा कसा विश्वास ठेवला मी, कोणास ठाऊक। आनंदी आनंदी, आता तू माझाच विचार करत होतीस ना? मला तुझ्याशी बोलायचंय, ऐक ना माझं, ऐक ना, मला समजून तरी घे। हा आनंदी ऐक ना। आई वडापाव आले, लवकर ये। वर्षा चिंकी अभ्यास करते ना, काय चाललंय? त्यात काय झालं? आई येतेस ना? आई चिंगीचा अभ्यास चालू आहे ना, सर तिकडे, सर काय सर तिकडे, इकडे माझ्याकडे। आनंदे बाळा इकडचं काढ, हे बघ, काढ कचरा काढ। अगं बाई ताजं ताजं दिसतंय। कोण तुझा? कोलते वहिनी। खास ना वर्षा। आई मी ते शाळेत असताना कोणाकडनं वडापाव आणायचा म्हणून हट्ट करायचे ग। गणपती मंदिरात वडापाव, पण त्याच्यापेक्षा तू सांगू का, आपण जुन्या गल्ला ना तिथला वडापाव आवडतो ना, काय ना तोंडावर बाळूचा वडापाव। बाळूचा वडापाव। आनंदी तुला कुठला वडापाव आवडतो ग बाळा? आमच्या गावात ना नाक्यावर एका पिंपळाच्या झाडाखाली वडेवाला बसतो, त्याच्याकडे सगळे जण वडे खातात, खूप चांगले असतात। आई पिंपळाच्या झाडावर भूत असतात ना? वडापाव खा ना। आनंदी आता तुझ्या गावच्या पिंपळाच्या खालचा वडापाव खायला आम्ही कुठे जाणार? इथचा कुठला वडापाव आवडतो तुला? मुंबईचा वडापाव। आई मुंबईचा वडापाव खाल्ला नाही ना मी अजून। जरा आधी सांगायचं होतं ना आनंदी, हे बघ संपला। आनंदी मुंबईचा व्हायचं असेल ना तर मुंबईचा वडापाव हा खावाच। नाही गावाकडचे वडापाव असतील चांगले, नाही म्हणत नाही मी, पण मुंबईचा वडापाव एकदम खास असतो। त्यात आता हा बाळू वडापाव आला, ह्याचा वडा काय खाशील, एकदम मस्तपैकी कुरकुरीत आणि चुरा घातलेला असतो बरं का त्याच्यामध्ये, लसणाची चटणी पण असते त्याच्यामध्ये, गरमागरम वडा खायला काय मजा येते माहिती। तोंडाला पाणी सुटलं ना तुझे? अगं म्हणजे
तू खाल्लास तर तुला पण म्हणजे असं स्वर्गाचा आनंद म्हणतो ना, पाणी सुटेल माहितीये का, तुला सांगते. आणि तू तर असं म्हणतेस ना की जसं काही दादा नेणार आहे हिला वडापाव खायला. आनंदी, जा तयार होऊन ये. आपण आज वडापाव खायला जाऊ. तू बघतेस काय? जा. आई, जाऊ मी? चिंगी, तू येतेस? नको, मला बर्गरच मागव. वाटलं होतं मला. बरं ठीक आहे, हे लवकर आटप, चल मला निघायचं आता. वर्षा, आपल्याला नकोय ना. माझं तर पोटच भरलंय. माझं पण भरलंय. जाऊ दे त्या दोघांनाच. दोघांनाच? दोघांना. आनंदी, काय आहे? काय झालं? काय झालं आई? अगं वडापाव खायला चालली आणि साडी बिडी वा. ते हे राहू दे अगं, जागे जा. मग साडीच काय, लिपस्टिक पण लाव. नाही, नको आई, नको. लिपस्टिक नाहीये. हे बघ आई, काय वडापाव घ्यायला जातेच आहेस ना, मग 2-3 त्या लिपस्टिकच्या कांड्या पण घे. अगं कधी तुला फिरायला घेऊन जाईल सांगता येत नाही गो. आपलं तयार असलेलं बरं नाही का? हे राजा, त्याचं मन जिंक. पहिल्यांदा बाहेर नेतोय तू तुला. हे बघ आनंदी, बाहेर सोफ्यावर झोपायचा थांबला पाहिजे. आत येते ना, लक्षात येते ना तुझ्या? हे बाळा, हे बघ, तू जितक्या लवकर त्याच्या जवळ जाशील ना, तितक्या लवकर तो तुला बायको म्हणून स्वीकारेल. ते इकडे इकडे काय बघतेय? मी काय सांगते लक्षात येते का तुझ्या? तो तिकडे तुझी वाट बघतोय. जा. हो, जा लवकर. तुला नक्की यायचं नाहीये? अरे हो रे बाबा, मी बोलले ना की मला बर्गर खायचा आहे म्हणून. नक्की? अरे हो. राघव, आली बघ तुझी बायको. ए, हसतोस काय दादा? छान तर दिसते रे. बस नजर लागायची कोणाची तरी. सासूबाईंचीच लागायची नजर. गप ग, आई आपलं तोंड वाजवते. अहो, काय झालं? हे बदलून येऊ का? नाही, छान दिसतेस. निघायचं? बाय. आनंदी ऐक ना. बाजूला. हे बघ आनंदी ऐक, माझं चुकलं. मी खोटं बोलले तुझ्याशी, पण त्यामागे माझा हेतू वाईट नव्हता. मी नाही राहत या बिल्डिंग मध्ये, पण काळजी मला इथे घेऊन आली. तुझ्या घराची. खरंच. हे बघ, तू आता मैत्रीण मानलंयस ना मला.
मग मैत्रीचं नातं असं कोणी तोडतं का? सांग ना. बाजूला हे बघ, काय नाव आहे तुझं? जे काही नाव असेल तुझं. हे बघ, आज मला हे पहिल्यांदा बाहेर घेऊन जातात. तुझ्या नादाला लागून मला माझ्या आयुष्यात विघ्न नाही आणायचे. बाजूला हो. बाजूला हो. आनंदी, इथे बस ना. चिंगी नाहीये, तू इथे बसू शकतेस. हो. ये. निघायचं? हो. चलो वडापाव. वडापाव. अहो, केवढी गर्दी आहे इथे. अरे मग या संपूर्ण एरियामध्ये हा बाळूचा वडापाव सर्वात फेमस आहे. तुला सांगतो, आम्ही लहान असताना इथे बाजूलाच राहायचो, नेहमी इथे यायचो. कॉलेजमध्ये असताना तर दर आठवड्याला पैसे वाचून 2-3दा तरी वडापाव खायला इथे यायचो. तू काय खाशील, तुला आवडायला लागेल. आणि विशेष म्हणजे ह्याची चटणी, एकदा खाशील ना तू खातच राहशील. तुला वाटत असेल ना मी जास्त कौतुक करतो, तू खाऊन बघ, तू पण कौतुक करायला लागशील. बाळू. हा साहेब, 2 वडापाव. लगेच देतो साहेब. हॅलो सर, तुमच्या वाईफचं पेंटिंग तयार झालं. काय म्हणता? हो, आणि तुम्हाला एक सांगू, तुम्हाला ते खूप आवडणार आहे. थँक्यू सो मच. मी आलोच. अहो, काय झालं? अगं, रमाचं पेंटिंग तयार आहे. त्या आर्टिस्टचा फोन होता, मी तेच आणायला चाललोय. किती दिवस झाले रमा घरी नव्हती, कधीपासून त्याची वाट पाहतोय मी आलोच. आणि रमाताईंचं माझ्या आयुष्यातलं स्थान मला नाकारून चालणारच नाही, कारण रमाताईंशिवाय ह्यांचं आयुष्य पूर्ण होत नाही. तुमचे मिस्टर आहेत ना, तुमच्याकडे ना बघत राहतील. हे पुन्हा एकदा असे नव्याने प्रेमात पडतील तुमच्या. गावकर, क्या बात आहे यार. अरे काय पेंटिंग झालंय. वा वा. म्हणजे चुम्मा. आज ना अशी स्वतःला शाबासकी द्यावीशी वाटते. क्या बात. ना 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 ना. अहो, काय झालं? मी पण येऊ का सोबत? चल.
वेलकम सर. सर सर थोडा उशीर झाला. थोडा जास्तच उशीर झाला. पण तुम्हाला खरं सांगू, माझ्या आयुष्यातलं सगळ्यात बेस्ट वर्क झालंय. नाही, आणि सॉरी टू से, पण तुमच्या बायकोचे डोळे हो, वा क्या बात आहे. हे खरं तर मी तुम्हाला थँक्यू म्हटलं पाहिजे की तुम्ही मला ही संधी दिली. आणि आता तुम्ही पेंटिंग बघाल ना, तुम्हाला ना अशा त्या समोर जिवंत उभ्या आहेत असंच वाटेल. मला पण रमाताईंना बघायची खूप इच्छा आहे. हो म्हणजे ऑफकोर्स तुम्ही भेटला नसालच, पण आता तुम्ही बघाल ना, तुम्हाला असं वाटेल प्रत्यक्ष अशा जिवंत समोर उभ्या आहेत. आणि सर येस, हे काय? माझी रमा कुठे आहे? सर हो हे असं कसं झालं म्हणजे मी साईन केली होती त्याच्यावर. हे एक मिनिट. एक तर तुम्ही पोर्ट्रेट बनवायला इतका उशीर लावलात, आणि इथे आल्यानंतर हे असं काहीतरी दाखवताय तुम्ही. चेष्टा करताय तुम्ही माझी. काहीतरी गडबड झाली सर. अहो मी माझ्या हाताने काम पूर्ण केलं होतं सर. इनफ, बस झालं आता. ही माझी बायको आहे. ही सतत माझ्या नजरेसमोर असावी म्हणून तिचं पोर्ट्रेट मी तुमच्याकडून बनवून मागितलं. तुम्ही मला फोन केलात, मी धावत आलो. माझी रमा मला भेटेल या आनंदात. इथे आल्यानंतर हे असं काहीतरी तुम्ही मला. आत्ता पकडले गेले असते. आनंदीला कळलं असतं की आतापर्यंत कोलते वहिनी म्हणून जी फिरत होती ती रमाच आहे. पण राघव, तुला खूप त्रास झाला ना? वाईट वाटलं ना तुला? अहो अहो, आपण आणली ना आपली गाडी. तू रिक्षात बस. पण बस म्हटलं ना. स्टेलर रोड, नवजीवन सोसायटी यांना सोडून या. अहो मी नाही जाणार एकटी. तुम्हाला सोडून तर नाहीच नाही. तुम्ही माझं डोकं ताळ्यावर नाहीये. तू घरी जा प्लीज. नको, आपण एकत्र आनंदी प्लीज बस, घरी जा. हे घे, जा निघा.